श्रीराम हे मांसाहारी होते अशा पद्धतीचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी काल केलं आणि एक नव्या वादाला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते आहे। जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केल्याच्या नंतर आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटताना दिसत आहेत। अजित पवार यांच्या गटाने खरतर त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन केलेलं होतं, तर दुसरीकडे आज राज्यभरामध्ये आंदोलन करण्यासाठी भाजप एका पद्धतीने तयारी करते आहे। तर जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याच्या विरोधामध्ये आता काही लोक आक्रमक झालेले बघायला मिळतात, राजकीय प्रतिक्रिया येत आहेत आणि भाजप राज्यभर आंदोलन करण्याची तयारी करण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या गटाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या घराबाहेर जाऊन निषेध आंदोलन केलं होतं। आनंद परांजपेंकडून सुद्धा आव्हाड यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि या सगळ्याविषयी बोलूयात। घाटकोपर पोलीस स्टेशनच्या बाहेर सध्या भाजपचा मोर्चा आलेला आहे, या सगळ्याविषयी जाणून घेऊयात। विक्रांत, काय नेमकं घडतंय तिकडे, काय नेमकी मागणी आता या सगळ्या कार्यकर्त्यांची? यामिनी खरं तर आमदार राम कदम जे आहेत ते राम कदम आज घाटकोपर पोलीस स्टेशनला येणार आहेत आणि त्यानंतर FIR दाखल करावी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अशी मागणी त्यांची आहे। अद्याप राम कदम पोहोचलेले नसले तरी सुद्धा कार्यकर्ते जे आहेत ते इथे पोहोचलेले आहेत। आपण पाहू शकतो की त्यांच्या हातामध्ये जितेंद्र आव्हाड यांचा फोटो असलेलं पोस्टर आहे, ज्यावर त्यांनी फुली मारलेली आहे, खाली जाहीर निषेध असं लिहिलेलं आहे। सोबतच घोषणाबाजी जी सुरू आहे ती जितेंद्र आव्हाड यांना अटक करा अशा प्रकारची घोषणाबाजी जी आहे ती घोषणाबाजी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात आमदार राम कदम जे आहेत ते सुद्धा इथे पोलीस स्टेशनला पोहोचतील आणि त्यानंतर FIR दाखल करण्यासंदर्भातली जी मागणी आहे ती पोलीस स्थानकामध्ये जाऊन पोलिसांकडे केली जाणार आहे। एकीकडे अजित पवार गट आक्रमक झालेला पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे आता भाजप सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतंय। यामिनी अगदी विक्रांत, तुम्हाला या लोकांशी बोलता येईल का, या भाजपच्या कार्यकर्त्यांशी? अगदीच आपण प्रयत्न करूया। सर, जितेंद्र आव्हाड यांना अटक करा अशी तुमची मागणी आहे। त्यांचं वक्तव्य होतं की प्रभू श्रीराम जे आहेत ते मांसाहारी आहेत। आज तुम्ही इथे आलेला आहात, थोड्याच वेळात राम कदम सुद्धा पोहोचतील, पोलिसांशी काय बातचीत करणार आहात? काय जितेंद्र आव्हाड सारख्या चुकीचं वक्तव्य देत असतात। भगवान श्रीराम पुरा भारतमध्ये सर्वांची आस्था आहे, 500 वर्षानंतर ते विराजमान होणार आहे। ते ज्याचं चुकीचं वक्तव्य करतात त्यासाठी त्यांना अटक करायला पाहिजे। निश्चितच यामिनी जितेंद्र आव्हाड यांना अटक करा हीच मागणी घेऊन हे जे कार्यकर्ते आहेत ते इथे आलेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये रोष सुद्धा पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात राम कदम सुद्धा इथे पोहोचतील आणि मग पोलीस स्थानकामध्ये जाऊन FIR दाखल करण्यासंदर्भातली जी मागणी आहे, जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यासंदर्भातली जी मागणी आहे ती मागणी जी आहे ती पोलिसांकडे केली जाणार आहे। यामिनी विक्रांत, तुम्ही असे सोबत राहा। राम कदम यांनी नेमकी या सगळ्याबद्दल काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। राम मंदिर को लेके, हनुमान जयंती को लेके क्या कहेंगे? उनकी ये मोडस ऑपरेंडी है, ये सोची समझी उनकी राजनीति है, उनका ये षड्यंत्र है, उनकी ओछी राजनीति करने का तरीका है। बार बार हिंदू धर्म, हिंदू समाज का मजाक उड़ाओ, उनकी भावनाओं को आहत करो और वह आहत करते समय किसी एक संप्रदाय को खुश करो। ये वोट जुटाने की राजनीति में तुम हिंदू धर्म का मजाक नहीं उड़ा सकते। आज FIR दर्ज करने वाले हैं आप, उनको लगातार स्टेट में हमने भी देखा कि बीजेपी और भी प्रोटेस्ट कर रही है जितेंद्र आव्हाड को लेकर। नहीं, उनके खिलाफ तो FIR दर्ज होगा, FIR भी दर्ज होगा, उनसे माफी भी मंगवाएंगे और ये बात सुनिश्चित और स्पष्ट हो गई है कि चाहे वो शरद पवार हो, राहुल गांधी हो, उद्धव ठाकरे हो, 22 जनवरी को जो राम मंदिर भव्य और दिव्य बनने जा रहा है आदरणीय मोदी जी के नेतृत्व में, यह बात इन घमंडी अलायंस को रास नहीं आई। सर, उन्होंने कल एक RSS को लेके भी टिप्पणी करी थी जितेंद्र आव्हाड ने। उन्होंने कहा था कि जातिवाद की वजह से महात्मा गांधी की हत्या हुई थी और जातिवाद की वजह से बड़ा नहीं किया गया, RSS को पसंद नहीं था, इसके वजह से महात्मा गांधी को पॉजिटिव लाइट में नहीं लिया गया। संघ के बारे में क्या जानते हैं आव्हाड? कभी संघ की किसी शाखा में गए हैं? संघ की परिभाषा जानते हैं? संघ के जो स्वयंसेवक है किस प्रकार से त्याग समर्पित जीवन जीते हैं, मां भारती के लिए जीते, ये उनको पता है? क्या पता है संघ के बारे में? केवल अपनी राजनीतिक दुकान चलाने के लिए कुछ भी बोलोगे। संघ को समझने के लिए आव्हाड को 100 जन्म लेने होंगे, उसके बाद संघ क्या होता है
त्याग और समर्पण का भाव क्या होता है वो उन्हें ध्यान में आएगा। कि सुर्खियों में रहने के लिए इस तरह का स्टेटमेंट दिया जा रहा है क्योंकि लगातार प्राण प्रतिष्ठा 22 सुर्खियों में रहना और सुर्खियों में रहते समय की सत्यनारायणाची पूजा जरी असेल किंवा घरी गणपती आले तर मांसाहार करणारा व्यक्ती सुद्धा त्या दिवशी मांसाहार नाही करत. नवरात्रीमध्ये तर अनेक लोक सोडून देतात. साधं कुठल्या मंदिरात जायचं झालं तरी मांसाहार ज्यांनी चुकून केला असेल तो व्यक्ती सुद्धा मंदिरात जायचं टाळतो. हे खरं आहे का खोटं आहे? एवढं आवडानं कळत नाही. आणि जर समजा प्रभू रामचंद्र मांसाहार करत असते तर त्यांना मांसाहाराचाच लोकांनी प्रसाद भोग म्हणून चढवला असता असं होतंय का? नाही. तर त्यांना पूर्ण माहिती आहे. वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा याला काही प्रमाण नाही. तुलसीदासजींनी जे रामचरित्र मानस लिहिलंय त्याच्यातही याला काही प्रमाण नाही. हे सगळं धादांत खोटं हिंदूंचा कसा अपमान करता येईल आणि त्याच्यामध्ये त्यांना जे काही संप्रदायाला खुश करायचंय त्यांना कसं खुश करता येईल याचं एक उत्तम दुर्दैवी उदाहरण ते प्रस्तुत करतायत. आम्हाला प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायचा आहे, का हो तुमचा आज सामना गप्प आहे? का तुमचे प्रवक्ते गप्प आहेत? का तुम्ही आवाडांना जा विचारत? आज आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आवाडांच्या विरोधात FIR दाखल करण्यासाठी आलोय. पोलिसांना त्यांच्या विरोधात FIR घ्यावा लागेल. कारण साधी घटना नाहीये. 450 वर्षाच्या संघर्षानंतर जर या देशात प्रभू रामचंद्राचं भव्य आणि दिव्य मंदिर उभं राहत असेल तर ह्यांच्या पोटात का गोळा येतोय? यांना का दुःख वाटतंय? का शरद पवार आणि कंपनी, राहुल गांधी आणि कंपनी, उद्धव ठाकरे आणि कंपनी का नाराज आहे? म्हणजे एका ठिकाणी कोट्यावधी हिंदू समाज रामभक्त आनंदी आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी यांचं जे गर्विष्ठ अलायन्स आहे ते मात्र दुःखी आहे. असं आपल्याला विरोधाभास पाहायला मिळतोय. त्याची शिक्षा त्यांना झाली पाहिजे. त्यांच्या विरोधात FIR दाखल झाला पाहिजे. आणि मला माहिती आहे की स्वतः आव्हाड व्यक्तिगत जीवनामध्ये आस्तिक आहे. शरद पवार नास्तिक असतील. आस्तिक असून देखील केवळ राजकीय आवश्यकता म्हणून आमच्या प्रभू रामचंद्रांना दुःखी करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही. त्यांनी प्रमाण दाखवावं की कुठे दिलंय त्यांनी मांसाहार केला. आणि प्रमाण दाखवणार नसतील तर महाराष्ट्र देशाचे रामभक्तांची माफी मागत स्वतःहून अटकावी. सर, राम जन्मभूमि तीर्थ के आचार्य का बयान आया है जितेंद्र अवार्ड को लेकर. उन्होंने कहा है कि जितेंद्र अवार्ड झूठ बोल रहे हैं. किसी तरह के भी भगवान होते हैं वो सिर्फ फल और वेजिटेरियन उसी पे अपना पूरा जीवन व्यतीत करते हैं और कहीं भी पुराणों में भी कहीं भी इसका जिक्र नहीं है कि नॉन वेजिटेरियन है, मांसाहारी है. देखिए, यदि आपने वाल्मीकि रामायण को देखा या तो प्रमाण करके अगर तुलसीदास जी का जो रामचरितमानस है उसमें देखा तो दोनों में प्रमाण ये आया है कि जब प्रभु रामचंद्र जी वनवास के लिए गए तो उन्होंने ये प्रण किया कि वे ऋषिवत जीवन जिएंगे और कंदमूल और फल खा करके उन्होंने पूरा वो 14 वर्ष का वनवास उन्होंने काटा है. और अध्यात्म में मांसाहार को अभक्ष कहा गया है. अभक्ष का सेवन नहीं करते. और यदि अभक्ष का सेवन किया होता तो भगवान की हर पूजा के बाद उन्हें भोग लोग मांसाहार चढ़ाते. कभी देखा है हमने भगवान को भोग कभी मांसाहार का चढ़ाया? नहीं चढ़ाया. हालांकि नवरात्रि के दिन हो या घर पे गणपति हो या कोई पूजा हो तो मांसाहार करने वाला व्यक्ति विशेष भी उस दिन मांसाहार नहीं करता. यह सत्य है. मंदिर के भीतर भी जाना हो और किसी ने अगर 4 दोस्त जा रहे हैं और किसी एक दोस्त ने अंडा तक खाया हो तो कहता है कि मैं मंदिर के भीतर नहीं आता हूं, मैंने मांसाहार किया है. अब ठीक है, उसकी वो सोच है. पर ये सोच सभी हिंदू धर्म भाइयों की है. पर ऐसा क्या पड़ा कि कल प्रातः मैंने मांग की कि मुंबई और महाराष्ट्र में दारूबंदी हो, मांसबंदी हो 22 जनवरी के एक दिन, और महाराष्ट्र की सरकार केंद्र सरकार से मांग करे और पूरे देश भर में दारूबंदी और मांसबंदी हो. तो अवार्ड जी को कौन सी मिर्ची लगी? समर्थन करते इसका? पर नहीं. इस बात को उन्होंने अलग ढंग से उछाला. इस बात को उन्होंने किसी संप्रदाय को खुश करने के चक्कर में हिंदू समाज की भावनाओं को आहत किया. क्या लगा होगा हिमालय स्थित जो हमारे साधु संत रहते हैं, हमारे महात्मा रहते हैं, उनको क्या लगा होगा? उनकी आत्मा को कितनी ठेस पहुंची होगी? अब भगवान के बारे में बोलोगे,
और लगातार बोलोगे, श्रीमान अवार्ड जी के सारे वक्तव्य अगर निकालो और फिर स्टालिन के पुत्र हो या जो लगातार अभी जो श्रृंखला चल रही है, यह हिंदू समाज को आहत करने की श्रृंखला सोची समझी इनकी षड्यंत्र के साथ राजनीति है. वारंवार असे जे वक्तव्य केले जातात कुठेतरी दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्यासाठी सगळं काम आहे. काय झालंय, यांच्या पोटामध्ये दुखतंय. भव्य राम मंदिर हे उभं करू शकले नाहीत. मोदींच्या कालखंडात उभं राहतंय आणि तेही भव्य दिव्य उभं राहतंय. तर त्याच्यामुळे ह्यांना कळतंय की आता यांची राजकारणाची दुकानं बंद होणार आहे. तर ती राजकारणाची दुकानं चालली पाहिजेत. मग कुठल्या तरी एका समाजाला खुश करा. मग सगळ्यात सोपा समाज कुठला आहे ज्याची थट्टा मस्करी केली तरी चालतंय? तर हिंदू समाज असा त्यांचा चुकीचा त्यांनी अर्थ लावलाय. त्यांना आमची ताकीद आहे, तुम्ही वारंवार हिंदू समाजाचा अपमान करता आहात, तुम्हाला ईश्वरी दंड तर मिळेल, पण पोलीस देखील तुमच्या विरोधात एफआयआर दाखल करतील. केवळ घाटकोपर नाही तर राज्याच्या अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आज गुन्हे नोंदवले जातात. कसं आहे की दुर्दैवानं उद्धव ठाकरे गप्प आहेत आणि गप्प राहणं ही त्यांची राजकीय आवश्यकता दिसते. सामनामध्ये एक ओळ लिहून आली नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आक्रोश आहे आव्हाडांच्या विधानाबद्दल. अरे तुम्ही दुसऱ्या कोणाला म्हटलं चालेल, तुम्ही आमची जी श्रद्धा आहे, आमची जी आस्था आहे, कोट्यावधी लोकांची आस्था आहे, त्यांना तुम्ही म्हणाल. आणि त्यांना माहिती आहे की प्रभू रामचंद्र हे कंदमुळं खात होते. शबरीची उष्ट बेरे त्यांनी खाल्ली ना, का नाही खाल्ली? आपण लहानपणापासून वाचतोय ना. कधीतरी कुठल्या देवाला आपण मांसाहाराचा प्रसाद आपण दाखवलाय का हो? सांगा बरं. जर अध्यात्मामध्ये जर परमेश्वर जर मांसाहार भक्षण करत असते तर लोकांनी घरी पूजेमध्ये मांसाहारच दाखवला असता, प्रसाद चढवला असता. नाही होत असं. देवीला सुद्धा, तुळजापूरच्या भवानीला सुद्धा जो मांसाहाराचा प्रसाद जो चढवतात तो देवीला नाही चढवत, देवीच्या पायाशी असलेल्या राक्षसाला चढवतात. अभक्ष हे दानवांचं अन्न आहे, देवतांचं नाही. सर आज एफआईआर रजिस्टर करना चाहते हैं, अब और क्या डिमांड है? माफी मांगे या फिर उनको अरेस्ट भी किया जाए, क्या लगता है? नहीं, वो माफी के ऊपर जा चुके. उनकी गिरफ्तारी अनिवार्य है, उनकी गिरफ्तारी करनी होगी. 22 जनवरी को जब 500 वर्षों के बाद हम दिवाली मनाने जा रहे हैं तो अवार्ड जैसे लोगों के पेट में दर्द का क्या कारण है? कौन से संप्रदाय को खुश करने के चक्कर में राम भक्तों की भावनाओं के साथ वो खेल रहे? इन बातों का जवाब उनको सार्वजनिक मंच पे आके देना होगा. कदम हे पोहोचलेले आहेत घाटकोपर पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. तर आव्हाडांच्या वक्तव्याच्या विरोधामध्ये राम कदम यांच्या नेतृत्वामध्ये आता सगळे भाजपचे कार्यकर्ते घाटकोपर पोलीस स्टेशनच्या बाहेर गर्दी करताना दिसत आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याची भाजपच्या कार्यकर्त्यांची ही मागणी आहे. तर आव्हाड यांनी मुद्दामून हे वक्तव्य केलं आणि आव्हाड यांचं हे षडयंत्र असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे. खाली जाहीर निषेध. Thank you.